देवाकडे गान गातोया झुलतया देवाकडे गान गातोया झुलतया। मित्रांनो, तुम्ही जो आता प्रेम पाहिला तो कसं झालाय कमेंट करून नक्की सांगा। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, असे तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगचे ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जाईल। आणि आपण व्हिडिओमध्ये जे पण यूज केले ऑल मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। हा जो टायटस आहे तो आपण VN ॲप्लिकेशन मधून क्रिएट केलेला आहे। VN ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, नाहीतर तुम्ही प्ले स्टोरला जाऊन सर्च करून तेथून सुद्धा इन्स्टॉल करू शकता। इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करायचं आहे। सिम्पली ओपन केल्यानंतर येथे तुम्हाला वरती 3 डॉटचा ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे। येथे तुम्हाला स्कॅनचा ऑप्शन मिळून जाईल, पहिला त्यावरती क्लिक करायचे। आणि इथून तुम्हाला आहे ना इथे जो हा ऑप्शन आहे सिम्पली तुम्हाला एकदा पुन्हा दाखवतो, वरती तुम्हाला गॅलरीचा ऑप्शन मिळून जाईल, तर त्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। आणि ऑल मटेरियलमध्ये मी एक QR कोड दिला आहे तो सिम्पली इथे सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथून हा जो टेम्पलेट आहे तो इथून पहिल्यांदा जो डाउनलोडचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून डाउनलोड करून घ्यायचा आहे। डाउनलोड केल्यानंतर इथे तुम्हाला यूज टेम्पलेटचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आहे ना आता एक फोटोचा म्हणजे सिलेक्ट करायचं आहे। तुम्हाला जे पण तुमचा फोटो आहे तो स्टेटस क्रिएट करणार आहात तो इथे फोटो सिम्पली सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर आपण काय करूया, हा जो फोटो आहे ते इथून सिलेक्ट करून घेऊ आणि इथून तुम्हाला एक नेक्स्टला खाली ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून द्यायचं। क्लिक केल्यानंतर इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो इथून झालेला आहे, म्हणजे झाल्यानंतर आपल्या आता काय करायचं आहे, हा जो व्हिडिओ आहे झाल्यानंतर सिम्पली इथून एक्सपोर्ट करून द्यायचा। वरती एक ऑप्शन आहे एक्सपोर्टचं, त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला खाली एक्सपोर्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आणि इथून हा जो व्हिडिओ आहे तो इथून सेव्ह होऊन जाईल। तर अशा प्रकारे तुमचा जो हा व्हिडिओ आहे तो पहिल्यांदा सेव्ह करून घ्यायचा आहे। तो व्हिडिओ एक्सपोर्ट केल्यानंतर तुम्हाला लाईट मोशन ॲप्लिकेशन आहे ते ओपन करायचे। ओपन केल्यानंतर लाईट मोशन ॲप सिम्पली ते न्यू प्रोजेक्ट तुम्हाला क्रिएट करायचा आहे, तर हे ते जे प्लस चिन्ह आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला 9.16चा रेशो सिलेक्ट करून इथून क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आहे ना सिम्पली हे जे प्लस चिन्ह आहे त्यावरती क्लिक करायचे आणि मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन जो आपण आता एक्सपोर्ट केला व्हिडिओ तो इथे सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर त्या व्हिडिओवरती क्लिक करायचे, इथे तुम्हाला साऊंडचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करू ह्याची जी साईज आहे म्हणजे साऊंड आहे तो सिम्पली 0 करू, इथून बॅक करायचे। बॅक केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती सिलेक्ट करून 3 डॉटवरती क्लिक करायचे। फिल कंपोजिशन एरिया हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचे। क्लिक केल्यानंतर आता आपल्या पहिल्यांदा जो टेचन आहे त्याचे खाली प्लेचन आहे त्यावरती क्लिक करायचे। मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून मी तुम्हाला एक सॉन्ग दिली, इथून तुम्ही ऑडिओच्या ऑप्शनमधून जाऊन तुम्ही ॲड करू शकता आणि मी इथे व्हिडिओचंच ऑडिओ करतोय, तर सिम्पली इथून आपण हे जे सॉन्ग आहे ते ॲड करूया। तर अशा प्रकारे आणि इथून हा जो व्हिडिओ आहे तो डिलीट करून टाकूया। डिलीट केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, तर पहिल्यांदा हा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे आपण ॲड केलेलाच होता, तर इथून तुम्ही पुढे बघू शकाल की इथून म्हणजे आपला जो व्हिडिओ आहे तो म्हणजे बसत नाही, तर कमी साईज आहे। तर हे जी साईज आहे ती कशी लांबवायची ते सांगतो पहिल्यांदा। तर तुम्हाला आता यायचं इथे 2.50 सेकंदाचे देते। इथे आल्यानंतर सिम्पली त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि हा जो मधला ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचा आहे आणि हा जो दुसरा पार्ट राहिला आपल्या हा व्हिडिओचा तो इथे सिलेक्ट करायचा आहे। सिम्पली काय करायचे, हा जो ऑप्शन त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला कॉपी लेअरचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून द्यायचं। क्लिक केल्यानंतर तुम्हाला एकदा हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचे आणि आता आपल्याला काय करायचं आहे, जिथून हा जो व्हिडिओ आहे तो त्या व्हिडिओवरती सिलेक्ट करायचे आणि ह्या बांधाच्या चिन्हावरती क्लिक करून द्यायचे। क्लिक केल्यानंतर आपण त्या व्हिडिओच्या शेवटला आल्यानंतर आपल्या आता काय करायचं आहे, हा जो ऑप्शन त्यावरती क्लिक करू, इथून तुम्हाला पेस्ट लेअरचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या आता काय करायचं आहे, जेवढं आपलं सॉन्ग आहे तिथपर्यंत यायचं, जेवढं आपलं सॉन्ग आपण ॲड केलं आहे तिथपर्यंत, आणि जो पण व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट आहे इथून ह्या ऑप्शनवरती क्लिक करून कट करून टाकायचा आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो इथून एक्सपोर्ट करायचा। अशा प्रकारे हे जे ऑप्शन आहे वरती सेटिंगच्या कडेला त्यावरती क्लिक करून इथून व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून इथून एक्सपोर्ट करून द्यायचा आहे। तर इथून बघू शकाल की आपला जो व्हिडिओ आहे तो इथून एक्सपोर्ट होतो आहे आणि हा जो टायटस आहे तो अशा प्रकारे क्रिएट करू शकता तुम्ही।